आम्ही जेवण करीत होतो, मग ते आडा लागले बा, ते आम्हाला वाचवा बा. मग आम्ही जेवताना आम्ही पळत गेलो. मग आम्ही पळायला लागलो तर आमच्या हातात काहीच नव्हतं. आणि मग मी पळता बा साडी सोडली आणि त्यांच्याकडे धाव घेतली. पण मला पुढं कळलं नाही का पाणी किती आहे, कमी आहे का जास्त आहे. मला काहीच त्यांच्यात पाण्याचं कळना. मी त्यांच्याकडेच पळत राहिले. माझे मालक पण पुढं पळायचे त्यांच्याकडं. मग मी साडी सोडून त्यांच्याकडे फेकली आणि त्यांना मग वर आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना पाण्यातून आम्ही वाचवलं. पण मग आम्हाला एक वाचवता नाही आले. ते जास्त डायरेक्ट बुडून गेले बा खाली पाण्यामध्ये. आम्हाला दिसले नाही ते. मग ते जागेवर बुडून गेले. मग त्यांच्या पुढं आमचा विलाज झाला. मावशी, तुम्ही एक महिला आहे, तुम्हाला कसं वाटलं की डायरेक्ट तुमची स्वतःची साडी सोडून त्यांना त्या दोघा भावांना वाचवलंय? तुम्हाला कसं वाटतंय? बा मला असं वाटलं का माझे मुलं म्हणूनच मी उडी फेकली बा. माझे मुलं म्हणूनच मी मध्ये उडी फेकून दिली. का माझं कर्तव्य. मी आज म्हातारी बाई आहे, पण मग त्यांचं आयुष्य भरपूर जाणार आहे. मी त्यांना जरी वाचवण्याचा प्रयत्न केला तरी बा त्यांचं आयुष्य पुढे जाणार आहे. कोपरगाव तालुक्यातील मंजूर या गावामध्ये गोदावरी नदी पात्राच्या काठी टांगतोडे नामक या ठिकाणी तीन सख्खे भाऊ हे आपली विद्युत मोटर या ठिकाणी वर काढण्यासाठी गेले होते. परंतु गोदावरी नदीची पाण्याची पातळी या ठिकाणी लक्षात न आल्यामुळे एक 25 वर्षीय युवक या ठिकाणी वाहून जात असताना त्याचे सख्खे भाऊ त्याला काढण्यासाठी गेले होते. आणि काढण्यासाठी गेल्यानंतर तेही या ठिकाणी पाण्यामध्ये बुडाले, वाहू लागले. परंतु त्या गोदावरी नदीच्या काठी असणारी एक आदिवासी समाजाची ताईबाई पवार, छगू पवार ही जी महिला आहे, या महिलेने आणि तिच्या नवऱ्याने बघितलं आणि कुठल्याही जीवाची पर्वा न करता, इज्जतीची आबरूची पर्वा न करता स्वतःच्या अंगावरची साडी काढली आणि त्या मुलांच्या दिशेने फेकली. त्या मुलांनी त्या साडीला धरलं आणि ही स्वतः नदीमध्ये उतरून त्या मुलांना काढलं तिने आणि त्यांचे जीव वाचवले. हा खरोखर एक कौतुकास्पद आहे आणि याची सर्वत्र या ठिकाणी चर्चा होत आहे. एक या ठिकाणी युवक जरी बुडून गेला, याची या ठिकाणी शोकांतिका आहे, शोकाकुल वातावरण पसरलं आहे. आम्हीही त्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे. पण त्याबरोबर ते सर्वत्र कुटुंब बसता या महिलेने वाचवलेलं आहे. अशा महिलांचा गुणगौरव झाला पाहिजे. म्हणून आम्ही येत्या काळामध्ये अशा महिलेला शबरी माता या ठिकाणी पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. आणि प्रशासनाला सुद्धा विनंती करतो का अशा महिलेला, अशा कुटुंबाला आर्थिक मदत या ठिकाणी देऊन त्यांचं मनोबल वाढवावं आणि गुणगौरव करावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.